बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण झालेले आहेत। शेजारी देशाला एकाकी पाडण्यासाठी भारताने अनेक निर्बंध लादलेले आहेत। यामध्ये सिंधू जल कराराच्या स्थगितीचा सुद्धा समावेश आहे। भारताच्या बंदीमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेलम नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याची माहिती पुढे येते आणि त्यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली। भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता शनिवारी उरी धरणामधून पाणी सोडल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी केला। पीओके अधिकाऱ्यांनी भारतावर जल दहशतवादाचा आरोप केलेला आहे। अचानक पाणी सोडल्यामुळे पीओकेच्या हट्टियन बालामध्ये पाण्याची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे। नदी काठावर राहणाऱ्या स्थानिक सुरक्षित स्थळी धाव घेत आहेत।